हा त्यातला 99% भाग तुमचा आहे सर. तुम्ही आम्हाला जो आधार दिला ना, हा 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 का तुम्ही फक्त ऑगस्ट महिना उजळू द्या तुम्हाला असं होईल. आम्ही ना बिंदास राहिलो सर. हा 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 बिंदास म्हणजे आहे ना, म्हणजे एकदम 100% आपण सपोर्ट म्हणतो का, हा तो पूर्ण तुमचा जॅक होता आम्हाला. म्हणजे आम्ही त्या पूर्ण याच्यावर आमच्या टायर जरी फिरत होतो तरी तुमचा आधार लय होता. म्हणजे तुमची मानसिकता इथपर्यंत वाढली ती आपल्या युट्यूब चॅनलमुळे वाढली. 100% सर, 100%. अच्छा. आणि इव्हन तुम्हाला खोटं वाटेल, आज सकाळी तुम्ही काल केलेला जो बघा असा कोणता असा ब्राऊन कलरचा नाही, ब्लॅकिश ब्राऊन कलरचा शर्ट आहे घातलेला, काल हो तुम्ही हे हो दिलं ना. हो 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 तर मी ती क्लिप आहे ना, सकाळी पाठी क्वाक बदलायला उठलो होतो आणि राखण्याच्या हिशोबाने एक चक्कर मारायला गेलो ना, हो हो 3 वाजता ऐकत होतो मी. बर बर रात्री. काल काल पुन्हा तुम्ही उल्लेख केला, राहुरी तालुक्यात असं असं 211 भेटलो, तो 250 पर्यंत जाण्याची हे आहे ना, हा ते पाठी 3ला मी ऐकत असतो. म्हणजे नाही एक लक्षात घ्या, हा माझा शब्द आहे. मी जुलैमध्ये सांगितलं होतं की ऑगस्ट जसा उजेडेल तसा रेट वाढणार आहे. आणि हो. तुम्ही 4 तारखेला सौदा करून जे 8 तारखेला जर काढताय तर तो आज रेट नक्की वाढला असता. पण तुम्ही एकच शब्द दिला, मला 211 रुपये जर रेट मिळाला, मला 300चं समाधान भेटलेलं आहे. हो हो. आणि हे समाधान माझ्यासाठी खूप मोठं आहे, कारण ज्या माणसाने तुमचा माल घेतला तो पण खूप जिगरबाज आहे. त्यांनी तुमची मालाची किंमत योग्य केलेली आहे. हा ना सर. सर त्यांनी आणि जवळजवळ 7 ते 8 टन माल घेतला ना, हो तर रिजेक्शन निग्लिजिबल आहे. म्हणजे किती 40-45 कॅरेट निघले फक्त. ते पण डॅमेज आपले बर झाडावर खारुताईने खाल्लेले, नंतर फूट पंक्चर झालेले, हा असं डॅमेज माल येतो तो निघालेला. हा 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 तेच म्हणताय का रिजेक्शनच नाही म्हणते, डायरेक्टच बोलताय. माझं हेच म्हणणं आहे की मी मला वाटतं तुमच्या बंधूशी बोललो होतो मी ना, हो हो संतोष. हो संतोष रावांशी बोललो होतो. तर मी म्हटलं तुम्ही रिजेक्शन करून जर देणार असेल तर मला मान्य नाही, पण तुम्ही सरसकट देणार असेल तर मला मान्य आहे. कारण तुम्ही शब्दाला पक्के झाले होते की मला बाग 211 मला 300चं समाधान भेटणार, म्हणून म्हटलं तरी पण निवडून नका देऊ. पण तुमच्या बागेत मुळात मालच खराब नव्हता. हो हा काही हरकत नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक दिशा देण्याचं काम तुमच्या बागेने झालेलं आहे. कारण तुमचा रेट झाल्याच्या नंतर सगळीकडे रेट वाढायला चालू झालेले आहेत. हो ना सर. आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे बघ. पण मला जरी असेल तरी शेवट एक लक्षात घ्या की तुम्ही मला मोठ्यापणाने फोन केला म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकलो किंवा ठीक आहे देऊन टाका. नाही तर माझ्या जागेवर जर दुसरा अडते असता तर म्हणला असता नाही तुम्ही माझ्याकडेच येऊ द्या. पण मी आजपर्यंत कधीही केलेलं नाहीये. आणि यासाठी मी माझं दुसरं एक गाव आहे इंदापूर तालुक्यात, तिथं तुमचा पुढच्या आठवड्यात सत्कार ठेवणार आहे. मी आताच तिथं बोललेलो आहे, तिथं तुम्हाला यायचे. कारण अशा शेतकऱ्यांचा एकामेकाला विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. नाही सर, होणार. हा तर मला आणि आमच्याकडे पण तुम्हाला आता थोडंसं चहा पाण्यासाठी यायचंय. नक्की. मी आता शेतकरी मेळावा ठेवलेला आहे शेजारी तुमच्या गावामध्ये, आज आलेलो आहे. तुमच्या बागेत यायचं म्हणूनच शेतकरी मेळावा ठेवलेला आहे. असं नियोजन केलेलं आहे. आता 200 शेतकऱ्यांचा मेळावा इथं 9-10 वाजता. पण तांबेरीत येतो मी पण. हो या तांबेरीत या आणि मी बागेत येतो. पण मला त्या बागेमध्ये येणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं का आहे की एक शेतकरी 211 रुपयांनी म्हणजे किरकोळचा रेट हा बागेत घेतोय. म्हणजे किरकोळ एखादा स्टॉलवर 200 रुपये डाळिंब म्हणणं सोपं आहे म्हणजे त्याला. पण ज्यावेळेस बागेत 211 घेतो तर हा इकायला 300-400 रुपये जाणार आहे पुढं. नक्की सर, नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही केलेलं परिश्रम कसं आहे की माल पिकवता येतो पण तो माल विकता येत नाही. सोनं आहे पण त्या सोन्याचं मोल करता येत नाही. आणि ते मोल आपल्या बागेत झाले. आणि ज्या व्यक्तीने ज्या ग्राहकांनी तुमचं घेतलंय त्याचे मी धन्यवाद व्यक्त करेल. त्यांचं पण ना शाल श्रीफळ देऊन ना सत्कार केला सर. आणि ते पण समाधानी बरं का, खूप समाधानी. खूप म्हणजे असे खरेदीदार सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात गरजेचे आहेत. कारण उद्या तो बांगलादेशला, नेपाळला, दुबईला माल जाताना अशांना मार्केटमधून तो माल सोयीस्कर पडत नाही. पण बरं का अजून एक एक्सपोर्टर आहे ना, एक नाशिकचे भेटले ते त्यांना बोलवलेले. तर त्यांनी आपल्याला अजून सूचना केली की तुम्ही युरोपसाठी काम करा, म्हणजे रेसिड्यू फ्री काम करा. त्यासाठी प्रमाणपत्र घ्या. तुम्ही घरी बसल्या सगळे लोक तुमच्या घरी येतील. मुंबई, पुणे, काय बँगलोरचे सुद्धा त्यांना जे एक्सपोर्ट करतात ना युरोपला, ते सुद्धा येतील म्हणे पास. फक्त त्यांना प्रमाणपत्राची गरज आहे. एक लक्षात घ्या, परदेशातल्या खाणाराला तुम्ही प्रमाणपत्र देऊन माल पिकून देणार आहात. मग माझ्या देशातल्याच ग्राहकांना जर प्रमाणपत्र देऊन मी जर रेसिड्यू फ्री माल दिला तर मला युरोपपेक्षा जास्त रेट मिळतो हे मी दाखवून दिलेलं या वर्षी.
व्हेरी गुड बरं आता परत दुसरी दिशा दिसली आम्हाला. हा, मी हेच सांगतो की मला तो तुमचा 30-40% रेट देणार आहे, शेवट बाकीचा राहिलेला माझ्या लोकल बाजारपेठेत देणार आहे, तो सुद्धा डॅमेज सुद्धा मी रेसिड्यू फ्री हा जास्त रेट बसा विकेल याच्याकडे माझं लक्ष असेल. 1 नंबर तर कोणी विकेल, पण रेसिड्यू फ्री माल उद्याच्या भविष्यकाळात केडी चौधरी हा ब्रँड पूर्ण देशात तुमचा माल वितरित करेल की रेसिड्यू फ्री म्हणूनच तो नावाखाली आपल्या बॉक्समध्ये. त्यावेळेस त्याचं प्रमाणपत्र त्याला जोडलेलं असेल, त्याला सगळी व्यवस्था केलेली असेल. म्हणून मला सुरुवात करतो सर मला लगेच. म्हणून मला आहे ना, तुम्ही युरोपला जर जास्त रेट पाहिजे असेल, मिळत असेल तर नक्की जा. आपण येतच करू नका. पण ह्या वर्षी युरोपचा रेट 110 होता. मला ज्या युरोपवाल्यांनी सांगितलं की 110 मागितला जातो युरोपसाठी, आणि तर महाराष्ट्रात रेट जास्त होते, मी रेसिड्यू फ्री म्हणून विकला तर तो माल 140-50चा एव्हरेज पुण्यामध्ये पडलेले. म्हणजे जर युरोपला पाठवलं एवढंच समाधान मला आहे, पण माझ्या खिशात 50 रुपयांनी वाढ झाली. हो नाही आपण चांगलंच काम करायचं सर आता. आणि म्हणून नगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या सोनगाव सातरळ हे गाव मी सगळीकडे प्रसिद्ध यासाठी केलं, येऊ द्या ना एक्सपोर्टरवर तुमच्याकडे, येऊ द्या, अजून स्पर्धा होत्या, तुमच्या गावात रेट वाढू द्या. केडी चौधरीकडे माल नकोय मला, तुमचा बांधावरती रेट वाढू द्या, मला भरपूर परमेश्वरांनी दिलेले. हा नक्की सर नक्की. तुमच्या कृपेने माझी महाराष्ट्रात 3 मार्केट चालल्यात, राजस्थानमध्ये चालले, गुजरातमध्ये चालले. हो, पण मला माझ्या शेतकऱ्याचा रेट वाढवण्यासाठी मी जर कुठेतरी खारीचा वाटा ठरत असेल तर हे सोनं आहे, ह्या सोन्याचं मोल आपल्याला कळत नाही, ते फक्त मोल आपल्याला पद्धतीने जर मिळालं तर मला वाटतं की उद्याचं व्यवसाय दुसरे करण्यापेक्षा, नोकऱ्या करण्यापेक्षा आपण शेती हा व्यवसाय मोठा करू शकतो. आहे ना सर, खूप त्यातली आवड होती बरं का सर. बागेबद्दल खूप आवड होती, तर आवड होत होत त्यातलं ज्ञान घेत इथपर्यंत आलो आपण. आता ना क्वालिटीला काय होतं, जे काम आहे क्वालिटी काय राहते ते आता हळू उलगडत आलं इथपर्यंत. आणि आपल्या सर हॅलो पुण्याला जाऊ मी 4-5 वेळेस आलो ना, आपली भेट झाली, आपण तुम्ही मला कॅबिन मध्ये घेऊन बोलून चहा वगैरे घेतला आपण. आता ते समक्ष पाहिलं लक्षात येईल, 7-8 वर्षांनी आपण भेटतोय, 5-7 वर्षांनी. काही अडचण नाही, तुम्ही मला आठवणीत ठेवलं आणि एवढा अभिमानाने फोन केला आणि मला ते सल्ला चांगला देण्याची परमेश्वरांनी एक ताकद दिलेली आहे प्रत्येकाला, की नक्कीच मी शेतकऱ्यांसाठी चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो, माझा फायदा कधीच पाहत नाही. हो ना सर. पण मी पुन्हा एकदा सांगतो, काय जे आतापर्यंत जे आपल्याला भेटलं ना त्यातलं बराचसा वाटा तुमचा आहे, कारण तुम्ही जे डेअरिंग दिली सांगण्याची वगैरे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला बोलता आल्या, आपल्याला जो कॉन्फिडन्स आला आणि ते कॉन्फिडन्स बरोबर सध्या हे झालं सर. मागच्या जून मध्ये सांगितलं होतं की 5 ते 7 तारखेला रेट वाढतील, लोक शेतकऱ्यांनी थांबवलं, 8-10 तारखेला रेट वाढत गेले, 6-7लाच वाढत गेले, ही मंदी तिजीच मंदी होणार आहे, मंदी तिजी सांगितलं. आणि यावेळेस मी सांगितलं होतं 10 ऑगस्टला रेट वाढणार आहेत, अजून 10 ऑगस्टच्या पुढे बघा किती करंट होतोय. तुम्हाला अजून करंट दिसेल, काळजी करू नका, फक्त पावसामुळे जरा थोडंसं गणित मागं पुढे होऊ शकतं. क्लायमेट क्लिअर झाल्यानंतर अजूनही रेट राहील. मी पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, आता माझ्याकडे राजस्थानमध्ये स्टेटस ठेवल्यानंतर राजस्थानातल्या शेतकऱ्यांनी मला रात्री विचारणा केली की हा माल कुठे आहे आणि काय, मी सांगितलं शिर्डी. आता सगळ्यांना शिर्डी माहिती. हो नक्की नक्की. असू द्या, साईबाबांच्या कृपेने आपल्यावरती या नगर जिल्ह्यामध्ये चांगली कृपा आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकरी अगदी समाधानी मला भेटला आणि मला तुम्हाला कुठेतरी 2 शब्द बोलण्याची संधी काल प्राप्त झाली ना. आज योगाने या कार्यक्रमाला आलेलो, या त्या कार्यक्रमाला मी 10:30-11 येतो सर तिथे बरोबर. यस भेटूया आपण नक्की सर. ओके चालेल ओके.